श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। भगवान मुरलीधराय नमः। भगवान जागेश्वराय नमः। ओम चैतन्य श्री श्रीनिवासाय नमः। अनंत कोट सिद्ध देवताभ्यो नमः। सर्व भाविकांना माझा नमस्कार। मी आडावद येथून बोलतोय। चोपडा तालुक्यातील चोपड्या यावल रस्त्यावर चोपड्यापासून 18 किलोमीटर असलेलं गाव आडावद। या आडावदचा उल्लेख श्री क्षेत्र आडावद असा केला तरीही वावगं होणार नाही। सद्गुरु गजानन महाराजांचं शेगाव किंवा साईनाथांचं शिर्डी हे जसे संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झाले, तसं आडावद देखील सद्गुरु श्रीनिवासांच्या वास्तव्याने पवित्र झालेलं नगर आहे। आडावद आणि त्याच्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्र आडावच्या जवळ आहेत। आडावद पासून 10 किलोमीटरवर वरडी गावात सद्गुरु सुखनाथ बाबा, रघुनाथ बाबा यांच्या समाधी आहेत। 5 किलोमीटरवर उत्तरेला सातपुड्याच्या पायथ्याशी श्री क्षेत्र उनमदेव आहे की ज्या ठिकाणी शरभंग ऋषींचा आश्रम आहे। आणि उनमदेव हे उष्ण गरम पाण्यासाठी सर्वांना परिचित असलेलं तीर्थक्षेत्र आहे। आडावदच्या दक्षिणेला 3 ते 4 किलोमीटरवर तापी नदी वाहत असते। अशा या पंचक्रोशीत आडावद ही पुण्य नगरी आहे। आडावदमध्ये अनेक देवस्थानं आहेत। त्यात आज आपल्याला जे बघायचंय ते भगवान शिवांचं प्राचीन मंदिर जागेश्वर आणि गावाच्या मध्य भागी असलेलं मोठे मुरलीधर मंदिर। आणि या जागेश्वर मंदिरातच सद्गुरु श्रीनिवास महाराज यांची समाधी आहे। सद्गुरूंच्या कार्याविषयी आणि जेवढी माहिती मला उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधाराने सद्गुरु श्रीनिवासांची चरणसेवा आज मी करणार आहे। आडावद गावाच्या दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात अतिशय प्राचीन असं महादेवाचं जागेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे। असं म्हणतात की तापी नदीच्या काठावर असे स्वयंभू किंवा जमिनीतून प्रकट झालेले 12 ज्योतिर्लिंग आहेत। बऱ्हाणपूरला एक मंदिर आहे। आपल्या जवळ भुसावळला कंडारी गावात जे मंदिर आहे तापीच्या काठावर, ते असंच महत्वाचं आहे। संपुल्याला रामेश्वर मंदिर आहे, तसं आडावदला जागेश्वर मंदिर आहे। हे तापीच्या 2-3 किलोमीटर अंतरावर, म्हणजे तापीच्या काठावरच आहे। पुढे कपिलेश्वर महादेव आहे। प्रकाशाला पुष्पदंतेश्वर आणि केदारेश्वर हे सगळे ज्योतिर्लिंगा इतकेच महत्वाचे आहेत।
जागेश्वराविषयी असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्र ज्यावेळी दंडकारण्यात आले त्यावेळी शरभंगाश्रमात गेले. शरभंग ऋषींवर कृपा केली की जी गरम पाण्याची धार आजही उनबदेवला आहे. त्यानंतर तापीकडे येत असताना प्रभू जागेश्वराजवळ आले. जागेश्वराची पूजा प्रभूंनी केली. त्यानंतर तापीच्या किनाऱ्यावर रामेश्वर मंदिरात त्याची स्थापना किंवा पूजा प्रभू रामचंद्रांनी केली. एवढं हे महत्वाचं जागेश्वर मंदिर आडावत गावाच्या नैऋत्य दिशेला आहे. या जागेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या मनात किती दुःख असो, क्रोध असो, चिंता असो, तुम्ही जर गाभाऱ्यात थोडा वेळ ध्यान लावून बसला, एकाग्र झाला, तर तुमच्या सगळ्या चिंतांचं भगवान जागेश्वर निवारण करतात. आजही अनेक भाविक आणि सर्व ग्रामस्थ या जागेश्वराच्या नित्य दर्शनाला येत असतात. श्रावण महिन्यात सगळ्या ग्रामस्थांकडून महापूजा जागेश्वराची केली जाते. अशा या जागेश्वर मंदिरात सद्गुरू श्रीनिवास महाराज यांची समाधी आहे. जागेश्वर मंदिराच्या लगतच मोठा सभागृह आहे. त्या सभागृहात सद्गुरूंची समाधी आणि त्यांच्या रक्षणासाठी मारुती रायांची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. हे अत्यंत जागृत स्थान आहे. याचा इतिहास अगदी आढावत ग्रामस्थांनाही पुरेसा माहिती नाही, म्हणून या ऑडिओ क्लिपच्या रूपाने हा इतिहास पुन्हा एकदा सर्वांसमोर यावा अशी माझी इच्छा आहे. या पुरातन इतिहासाची म्हणजे सनावळी वगैरे देता येत नाही, तरी पण थोड्या आधाराने सद्गुरू श्रीनिवास बाबांचं जीवनकाल आणि त्यांचं कार्य आपण बघण्याचा प्रयत्न करूया. फार पूर्वी दक्षिणेमध्ये रामानुजाचार्य यांचा अवतार झाला. अनुज म्हणजे लहान भाऊ. प्रभू रामचंद्रांचे लहान भाऊ म्हणजे लक्ष्मण. ह्या लक्ष्मणाने म्हणजे शेष नारायणांनी घेतलेला हा अवतार केरळ प्रांतामध्ये झाला. केरळ प्रांतात 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला आणि 1927 शके या काळामध्ये रामानुजाचार्य त्या ठिकाणी उदयास आले. रामानुजाचार्य हे या संप्रदायाचे महत्वाचे आचार्य मानले गेले. त्यांचा जन्म इसवी सन 1127 आणि त्यांची समाधी इसवी सन 1247 म्हणजे 13व्या शतकामध्ये आपण या 12व्या शतकामध्ये रामानुजन यांचा अवतार झाला. रामानुजन यांच्या नावावरूनच या संप्रदायाला रामानुजन संप्रदाय असं नाव पडलं. आदी नारायण म्हणजे प्रभू रामचंद्र, सीता, त्यांचा पहिला शिष्य विश्वक्सेन, त्यानंतर शठकोप, नाथमुनी, पुंडरीकाक्ष, राममिश्र, यामुनाचार्य, महापूर्णाचार्य आणि त्यानंतर रामानुजाचार्य असे ज्या परंपरेतले
गादीपती म्हटलं तरी चालेल. शिष्य परंपरेत प्रभू रामचंद्रांपासून रामानुजाचार्य हे 10वे गादीपती येतात. रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैत तत्वाचा पुरस्कार केला. त्याच पूर्वी 8व्या शतकात शंकराचार्यांनी अद्वैत म्हणजे परब्रह्म किंवा ईश्वर हा निर्गुण निराकार आहे आणि माया, या मायेमुळे ह्या जगताचा विश्वाचा भास आपल्याला होतो, प्रत्यक्षात माया ही खोटी आहे असं प्रतिपादन शंकराचार्यांनी केलेलं होतं. त्यानंतर रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला. यामध्ये ब्रह्मसत्य, सर्व काही माया ही मिथ्या, पण ती परब्रह्माचीच शक्ती आहे आणि परब्रह्माच्याच इच्छेने मायेचा हा पसारा जगताच्या रूपाने आपण बघतो, म्हणून माया ही असत्य नाही असं विशिष्ट अद्वैत तत्वज्ञान रामानुजाचार्यांनी मांडलं. या रामानुजाचार्यांच्या परंपरेत काशीराज महाराज जे बागलाण प्रदेशात मुल्हेर नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे, त्या मुल्हेर क्षेत्राशी संबंधित काशीराज हे रामानुजाचार्यांनंतर 29वे गादीपती आणि रामानुजाचार्यांनंतर काशीराजांचा काळ हा इसवी सन 1599 ते 1679 असा त्यांचा काळ. या काशीराजांचे शिष्य होते उद्धव महाराज. यांचा काळ इसवी सन 1646 ते 1772 असा म्हटला जातो. उद्धव महाराज हे प्रत्यक्ष कृष्णाचे बंधू उद्धव यांचा हा अवतार होता. उद्धव महाराज लहान असताना काशी राजांकडे त्यांचा सांभाळ केला गेला. त्यावेळी समर्थ रामदास स्वामी हे त्या ठिकाणी आले काशी राजांकडे आणि उद्धवाला बघून त्यांनी सांगितलं की अरे, हा कृष्णाचा सखा उद्धव आहे, म्हणून यापुढे याला उद्धव असं म्हणण्यात यावं. उद्धव महाराजांचं मूळचं नाव शिवबा असं होतं. त्यानंतर ते उद्धव महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. ते काशी राजांचे शिष्य उद्धव महाराज. या उद्धव महाराजांच्या परंपरेत, त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये उद्धवांचे 5 शिष्य होते: गोवर्धन, माधव, मुरारी, नयन आणि कृष्ण. या मुरारी उद्धव यांच्या नंतर मुरारी उद्धवांचे शिष्य म्हणजे सद्गुरु श्रीनिवास महाराज, यादवराव, सीताराम, एकनाथ आणि मालोकदास. म्हणजे या परंपरेशी अत्यंत जवळच्या पद्धतीने जोडले गेलेले सद्गुरु श्रीनिवास हे मुरारी उद्धवांचे शिष्य. श्रीनिवास बाबा पूर्वी एरंडोल येथे राहत होते, पण त्या काळात या अळावतच्या परगण्यात ज्यांची जहागीरदारी होती, जहागीर ज्यांना मिळाली होती, असे इंग्रजांच्या काळातले जे इथले सरदार होते मुख्य, या सरदारांनी आणि उद्धव महाराजांना या ठिकाणी आणलं. या भूमीमध्ये आल्यानंतर उद्धव महाराज हे
जागेश्वर मंदिरातच राहत असत. श्रीनिवास महाराज यांना ज्यावेळी आणलं इथे, त्या नंतर म्हणजे जागेश्वर मंदिरातच त्या ठिकाणी ते वास्तव्याला होते. श्रीनिवास महाराजांनी या ठिकाणी अखंड अग्निहोत्र केलं. सकाळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्नीला आहुती देणे आणि कुठेही जरी गेलेलं असलं तरी संध्याकाळच्या आत घरी परतणे, असा हा कठीण नियम सद्गुरू श्रीनिवास महाराजांनी या ठिकाणी पार पाडला, जीवनभर पार पाडला. असं म्हणतात की फक्त अमळनेरला सखाराम महाराज हे श्रीनिवास महाराजांचे शिष्य, त्यांच्या इथे ज्यावेळी पांडुरंगाची स्थापना झाली तेवढा एकच दिवस महाराजांच्या ज्या सेवेत खंड पडला. श्रीनिवास महाराज आडावत गावातच भगवान जागेश्वराचे उपासक आणि जागेश्वरांचे शिष्य असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. याच ठिकाणी श्रीनिवास महाराज आपला वैदिक पाठशाळेचा उपक्रम चालवत होते. त्या काळात ब्राह्मणाच्या बटूंना, मुलांना वेदांत शिक्षण देणारी वैदिक पाठशाळा महाराजांची होती. महाराज हे एकांत वासप्रिय होते. जास्त लोकांची गर्दी किंवा प्रसिद्धी ही त्यांना नको होती. गुप्त सो मुक्त आणि प्रकट सो पसारा असं जे म्हटलं जातं, त्यांनी स्वतःला या एकांतातच ठेवलेलं होतं. त्यामुळे श्रीनिवास महाराजांच्या जीवनाचा म्हणजे चरित्राचा कुठलाही भाग हा लिखित स्वरूपात आढळत नाही. श्रीनिवासांच्या जीवनाचा कालावधी सुद्धा सखाराम महाराजांच्या कालावधीवरून ठरवला जातो. श्रीनिवास महाराजांचे हे दोन शिष्य म्हणजे अमळनेरचे सखाराम महाराज आणि चोपडा येथील गोविंद महाराज. सखाराम महाराजांचा कालावधी हा इसवी सन 1757 ते 1818 अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून इसवी सन 1730-25 असा श्रीनिवास महाराजांचा जन्मकाळ म्हणायला हरकत नाही. या काळात महाराजांनी सखाराम महाराज आणि गोविंद महाराजांसारखे शिष्य निर्माण केले. सखाराम महाराजांनी सद्गुरू श्रीनिवासांकडून गुरुमंत्र घेतला, मंत्र दीक्षा घेतली आणि आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी इसवी सन 1818 साली सखाराम महाराज आपल्या गुरूंना भेटायला आले आणि त्यानंतर त्यांनी समाधी घेतली असा उल्लेख सखाराम चरित्रात मिळतो. सखाराम महाराजांना जो गुरुमंत्र दिला सद्गुरू श्रीनिवासांनी, तो गावाच्या मध्यवर्ती असलेल्या मुरलीधर मंदिरात दिला. गावाच्या मध्यभागी असलेलं ह्या मुरलीधर मंदिराचा इतिहास सुद्धा जवळजवळ 1100 ते 1200 वर्षांपूर्वीच आहे. या मूर्त्या एका शेतकऱ्याच्या शेतात होत्या. तिथून त्या आडावला आल्या. आडावच्या एका कन्येने, जिचं माहेर शिरपूर होतं आणि सासर आडावत होतं, तिच्या सोबत या मूर्त्या आल्या आणि मग ग्रामस्थांनी या मूर्त्यांचं मंदिर या ठिकाणी बांधलं. 200 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. आजची जी वास्तू आहे मंदिराची, ती वास्तुशास्त्राला अनुसरून या ठिकाणी आहे.
मी ज्यांचा उल्लेख केला, ज्यांनी श्रीनिवास महाराजांना ज्या ठिकाणी आणलं ते ढमढेरे सरदार यांनीच नवस केला मुरलीधराला पुत्र संततीसाठी. आणि आजची जी जागा आहे मंदिराची भव्य प्रशस्त पटांगणासहित, ती ढमढेरे सरदारांनी मुरलीधर मंदिराला. मंदिराचं महाद्वार ज्याला 600 भार चांदी संपत नारायण पाटील मासलेकर यांनी दिलेले, हे आजचे जे प्रसिद्ध उज्ज्वल निकम साहेब आहे त्यांचे हे पणजोबा, त्यांनी या मंदिराला 500 भार चांदी मंदिराला दान दिली. अशा या भव्य मंदिरात सद्गुरू श्रीनिवास महाराजांनी सखाराम महाराजांवर कृपा केली. सखारामांना गुरुमंत्र या मंदिरात दिला. म्हणून हे मंदिर, जागेश्वर मंदिर आणि सद्गुरू श्रीनिवास यांच्यातले आंतरिक संबंध अत्यंत दिव्य आहे. जागेश्वराप्रमाणे श्रीनिवास महाराजांच्या समाधीजवळ जर आपण बसला तर निश्चितपणे मनाला शांती मिळते. तोच प्रकार मुरलीधर मंदिरात आहे. मी मुरलीधर मंदिराचा पुजारी किशोर महाराज, आम्ही चोपड्याजवळ चौगाव येथे असलेल्या सद्गुरू भगवाननाथ महाराज आणि त्यांचे शिष्य सद्गुरू देवनाथ महाराज यांचे शिष्य आहोत. सद्गुरू देवनाथांनी शक्तिपात योगाद्वारे जो ध्यान योग आम्हाला दिलेला आहे, त्या ध्यान योगाच्या साहाय्याने आम्ही साधक सद्गुरू श्रीनिवास महाराजांची सेवा करत असतो. लक्षात घ्या, ध्यान योगाशिवाय सद्गुरूंच्या दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला येत नाही. मी आपल्याला माहिती देतोय, आपण ऐकतायत, फार छान, फार चांगलं असे आपले उद्गार असतील. पण जर सद्गुरूंच्या चैतन्याचा अनुभव, श्रीनिवासांच्या कृपेचा अनुभव जर आपणास घ्यायचा असेल तर आपण निश्चितपणे जागेश्वर मंदिरात या. भगवान शिवांजवळ शांत बसा, ध्यानस्थ होऊन बसा. त्यानंतर सद्गुरू श्रीनिवासांजवळ येऊन शांतपणे ध्यानस्थ बसून जर आपण बघितलं तर आपल्याला या समाधीच्या चैतन्याचा अनुभव येईल. कुठलीही समाधी, ज्यांनी समाधी घेतलेली असते त्या प्रत्येक सद्गुरूंची सूक्ष्म शक्ती त्यांच्या समाधीजवळ विद्यमान असते. आणि ज्यांची सूक्ष्म शक्ती भगवंताच्या आज्ञेने भक्तांची दुःख निवारण करण्यासाठी असते, अशाच महापुरुषांना समाधी घेण्याचा अधिकार आहे. आपण सामान्य व्यक्तीचा देह अग्निदाह देऊन जाळतो, पण सद्गुरू मात्र आपला देह एका ठिकाणी ठेवतात आणि त्या सूक्ष्म रूपाने सद्गुरू त्या ठिकाणी हजर असतात. जसं गजानन महाराजांचा, साईनाथांचा, स्वामी समर्थांचा अनुभव आपण घेतो, अगदी त्याच योग्यतेचा अनुभव सद्गुरू श्रीनिवास बाबांजवळ निश्चितपणे आपणास मिळेल. कारण आम्ही साधक त्यांच्या दिव्यत्वाचा, त्यांच्या कृपेचा अनुभव या ठिकाणी घेत असतो. सद्गुरूंची इच्छा अशी असते की आमच्याकडे येऊन घरदार, संसार, संपत्ती या छोट्या गोष्टी मागू नका. परमेश्वराची भक्ती मागा. जीवनाचा उद्धार ज्यामुळे होईल असं काहीतरी अध्यात्म मागा. हे मागण्यासाठी आपण ज्यावेळी सद्गुरूंजवळ याल त्यावेळी सद्गुरूंनाही खऱ्या अर्थाने आनंद होतो. आणि आपलं बोट सद्गुरूंनी जर पकडलं तर हे कुणालाही कधी दगा देत नाही.
अशा सद्गुरू श्रीनिवास महाराजांचं स्थान आढावत या ठिकाणी आहे. मी आपणा सर्वांना म्हणजे आढावत ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील लोकांना किंवा जे कोणी माझ्या या ऑडिओ क्लिप ऐकतायत, आपण सर्वांना आवाहन करतो की एकदा निश्चितपणे सद्गुरूंकडे या. आपल्या मनातली दुःख त्यांना सांगा आणि दुःखातून दूर होऊन अखंड अशा मनशांतीचा आनंद सद्गुरूंच्या दरबारात आपणास मिळेल. अश्विन वद्य द्वितीया म्हणजे पौर्णिमेनंतर, कोजागिरी पौर्णिमेनंतर 2 दिवसांनी अशा या द्वितीयेला सद्गुरूंचा समाधी सोहळा या ठिकाणी आडादला साजरा केला जातो. सद्गुरू श्रीनिवासांची 10वी पिढी आजही आडादमध्ये विद्यमान आहे. पुराणिक या परिवारातले सगळे त्यांचे वंशज आपापल्या पद्धतीप्रमाणे सद्गुरू श्रीनिवासांची सेवा करत असतात. आढावत ग्रामस्थ देखील जागेश्वराला आल्यावर दर्शन घेतात, पण नेमकी समाधी कोणाची आहे हे काही कोणाला सांगता येत नव्हतं, म्हणून हा ऑडिओ तयार केलेला आहे. आपणापर्यंत हा ऑडिओ पोचला की आपण अनेक लोकांना तो पाठवा आणि या सद्गुरू स्थानाचं महत्व किंवा परिचय सगळ्यांच्या लक्षात येऊ द्या. सद्गुरू श्रीनिवासांच्या आज्ञेने आपण हे सर्व कार्य करीत आहोत. आपणा सर्वांवर सद्गुरू श्रीनिवासांची, भगवान जागेश्वरांची आणि भगवान मुरलीधराची कृपा व्हावी अशी माझी आपणा सर्वांसाठी या दैवतांकडे विनंती आहे. निश्चितपणे आपण सर्व आढावत रहिवासी अत्यंत भाग्यवान आहोत की सखाराम महाराजांसारखे ज्यांचे शिष्य की सखाराम महाराज अंमळनेरचे, त्यांची 10वी गादी आजही सद्गुरू प्रसाद महाराज हे श्रीनिवास बाबांनी सखारामांना दिलेला जो नियम आहे, पंढरीची वारी आणि भक्ती मार्ग, वारकरी संप्रदायाच्या मार्गाने सगळ्यांना भक्ती मार्गाला लावण्याचं कार्य सद्गुरू श्रीनिवासांचे शिष्य सद्गुरू सखाराम महाराज आणि त्यांच्या गादीवर असलेले प्रसाद महाराज अव्याहतपणे अत्यंत उत्साहाने हे कार्य पार पाडित आहेत. त्याच प्रकारे सद्गुरू श्रीनिवासांच्या जवळ राहणाऱ्या आढावत ग्रामस्थांनी सद्गुरू श्रीनिवासांजवळ येऊन भक्ती मार्गाचा प्रसार करावा आणि सद्गुरूंच्या कृपेचा लाभ घ्यावा या इच्छेने मी आपणास आवाहन करत आहे. आता याच ठिकाणी थांबतो. ओ